नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाला क्राईम ब्रांच युनिटने अटक केलेली आहे। या मांत्रिकाने गुंगीचं औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणामध्ये नाशिकच्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। महत्त्वाची बाब म्हणजे या भोंदू बाबाकडे अनेक राजकीय नेते जात होते, त्यामुळे राज्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी खळबळजनक आरोप केलेत। बलात्काराच्या आरोपामध्ये अटक केलेला अशोक खरात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा गुरु आहे, असं सुषमा अंधारेंनी एक्स पोस्टमध्ये म्हटलंय। तर महिलांचं शोषण करणारा बाबा जर रुपाली चाकणकरांचा गुरु असेल तर रुपाली चाकणकर महिलांचं रक्षण कसं करतील, असा सवालही सुषमा अंधारेंनी या निमित्ताने उपस्थित केलाय। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात। लक्ष्मण घाटोळे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। लक्ष्मण, आपण पाहतोय हा भोंदू बाबाचं प्रकरण आणि यामध्ये सुषमा अंधारे यांनी जे गंभीर आरोप केलेले आहे, काय नेमकं हे प्रकरण? या सगळ्या प्रकरणाकडे जर आपण बघितलं तर या कॅप्टन खरात हे जे महाराज आहे यांच्याकडे यापूर्वी देखील अनेक लोक जात येत होते। विशेष म्हणजे राजकीय पक्षांचे नेते पुढारी हे यांना राजकीय भविष्यकार म्हणून देखील ओळखत होते। राजकारण्यांचं राजकीय भविष्य काय असेल अशा प्रकारचं भविष्य जे आहे ते देखील कॅप्टन खरात आजवर सांगत आलेले आहे आणि त्यामुळे अनेक नेते हे त्यांच्याकडे जात येत होते, त्यांची उडबस नेत्यांबरोबर होती। त्याच पद्धतीची संपर्क जो आहे तो रुपाली चाकणकर यांचा देखील कॅप्टन खरात यांच्यासोबत होता आणि त्यांची जी संस्था आहे कॅप्टन खरात यांची, त्या संस्थेवरती अर्थात ती शिवनिका संस्थान जे आहे मिरगावचं, त्या संस्थानावरती देखील सौ रुपाली चाकणकर या सदस्य आहे आणि त्या पदाच्या खाली देखील अध्यक्ष राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य अशा प्रकारचं नमूद त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्याचं जर आपण कोनशिला बघितली तर त्या कोनशिलेवर देखील रुपाली चाकणकर यांचं नाव आहे। त्यामुळे हे कॅप्टन खरात नावाचे जे महाराज आहे ज्यांना आता भोंदू बाबा म्हणून ओळखलं जात आहे, त्यांचं हे सगळं प्रकरण समोर आलंय। त्यांच्यासोबत केवळ रुपाली चाकणकरच नाही तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर यापूर्वीचे तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री जे आहे ते देखील त्यांच्याकडे जात होते। अनेक आमदार असतील, अनेक खासदार असतील, हे देखील त्यांच्याकडे जात होते, त्यांच्याकडे त्यांचं जाणं येणं होतं आणि या सगळ्यामध्ये कॅप्टन खरात यांच्या अनेक राजकीय पक्षांशी, नेत्यांशी, अधिकाऱ्यांशी हे सगळे जवळकीचे संबंध होते। मात्र आता या सगळ्या प्रकरणामध्ये ह्या महिलेने जी काही तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगानं कॅप्टन खरात यांच्या विरोधामध्ये लैंगिक शोषणाची ही तक्रार प्राप्त झालेली आहे आणि लैंगिक शोषणाच्या तक्रारीच्या अनुषंगानं या सगळ्याचा तपास जो आहे तो केला जातो। मात्र घटना हीच आहे की कॅप्टन खरात यांच्याबरोबर इतके राजकीय संबंध इतक्या लोकांचे होते आणि त्यांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचे लैंगिक अत्याचाराची ज्यावेळेला तक्रार येते त्यावेळेला निश्चितपणे या सगळ्या राजकीय लोकांच्या कारभारावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि कॅप्टन खरात यांच्या कारभारावर देखील या सगळ्याच्या निमित्तानं प्रश्न उपस्थित झाला। त्यामुळे आता पोलीस तपासात नेमकं पुढे आणखी काय समोर येतं हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच आता या संदर्भामध्ये चाकणकर आणि इतर जे लोक आहेत त्यांच्याकडूनही काही खुलासा होतो का तेही पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद लक्ष्मण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।